नमस्कार. आज 2 मे रात्रीचं सांगते आम्ही सकाळी सकाळचं पुण्याहून कन्नडवरून संत दर्शन हडशीला एक स्पॉट आहे. हा पुण्यापासून 41 किलोमीटर जवळपास आहे आणि पुण्यापासून तिथे पोचायला 1.5 तास लागतो. ते आम्ही आता रस्त्याने चाललेलो आहोत आणि आजूबाजूचा परिसर कसा आहे हे थोडं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. पिरंगुटवरनं पुढे जावं लागतं. आता हे आम्ही त्या संत दर्शनच्या स्पॉटला पोहोचलेलो आहोत. इथे हे मंदिर वगैरे पार्किंग आहे. पार्किंगमध्ये गाडी लावू मी काय सांगू आणि मला तिथे गेल्यावर कॉन्फिडन्स आला तुम्हाला द्यायचा तर 8 सव्वा 8 वाजता निघालो होतो. पोहोचेपर्यंत 9 साडेनऊ झालेले आहेत. तर तो मेचा महिना आहे, थोडंसं आहे, दिलं होतं खायला त्याच्यामुळे गाडी पार्क करून आणि आम्ही इथे माणसांना इकडे उतरून द्यायचं पण एक पर्याय आहे. तुम्हाला देऊ का तर ते बोटिंग आधी करू, कारण नंतर मग बरंच ऊन होईल. ते बघत आणि बघत संत परत दर्शन हे जे म्युझियम आहे ते असं गुहेमध्ये आहे, म्हणजे मग तिथे ऊन नाही लागत. तर त्याच्यामुळे आधी इथे गाडी पार्क करून आणि आम्ही बोटिंगला जाऊ. खिडकीत बसलीस म्हणून नाही ना तिकडे जागा गांधीजी पण आहे. इथे ॲडव्हेंचर पार्कही आहे, ज्याच्यामध्ये अनेक प्रकारचे खेळ आहेत लहान मुलांना तिकीट काढून. हा इथे तर आत्ता आधी ते ॲडव्हेंचर पार्क आहे. आधी बोटिंग करू, पुढे चाललेलो आहोत. व्हॅली ऑफ ॲडव्हेंचर सकाळी 9 ते सायंकाळी 6. इथे बोटिंगही आहे. इथे आम्ही पॅडल बोटिंगचा ऑप्शन घेतला होता. आम्ही 5 जण त्या पॅडल बोटमध्ये बसलो. दोघांना पॅडल मारावं लागतं आणि 20 मिनिटाचा अवधी दिलेला असतो. तेव्हा आता आम्ही बोटिंग सुरू करतो आहोत. त्या बोटिंगमध्ये बसतो आहोत. ड्रायव्हिंगची मजा घेऊ. कसं चाललंय स्वान समोर बसले दिसतात. काळा काय कावळा आहे अगं, नाही वेगळाच पक्षी. मला त्यांनाच भेटायला चाललं आपण. खूपच वर्षांनी करते आई फायनली. दमली आई आत्ता तुला 5 मिनिटांनी झाली. 20 मिनिटं
हे पण त्यांच्या मागे 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 येतो. मोठा बदक छोटा बदकांचा सावकाश करायचं बस. मी आणि मी जेव्हा झालो मला आलो नाही. 20 मिनिटाचं बोटिंग आहे. हो 10 वाजता चालू केलं. अगं मी काय म्हणलं फिरून आल्यावर अजून ऊन होईल. हो खरीच असते नाही उन्हाचं मग त्रास होतो. दिसतात आहे ना तिला आई सांगते 15 जण मावतात. 1 2 2 2 मोठे नाही मावतात ते पूर्ण. नाही नाही एकच 4 जण. वीस मिनिटं संपत आलेली आहेत. आम्ही आता परत किनाऱ्याकडे चाललेलो आहोत आणि हे बोटिंग संपल्यानंतर लाईफ जॅकेट उतरवून ठेवून आणि आम्ही त्या संत दर्शन म्युझियममध्ये जाऊ. थोडंसं शॉर्ट मारू ना अजून मिनटं होईपर्यंत. नमस्कार, मी हंसराज मराठे. माझ्या हंसराज मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आज मी पुण्याला आलो होतो कोकणची ट्रिप संपवून. तर शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे मुलगी मला इथे हे संत दर्शन म्हणून एक स्पॉट आहे हडशीला, इथे घेऊन आली आहे. हे सकाळी 9 वाजता उघडतं याचं टायमिंग आणि मोठ्यांकरता 200 आणि लहानांकरता 100 असं तिकीट आहे. आतमध्ये पूर्ण गुहेमध्ये संतांचं दर्शन हे इथे घडवलं जातं. तर चला आपण आता संतांचं दर्शन घेऊया आणि सुरुवात करूया. हे गणेश कुंभार आर्ट, उरळी कांचन संत दर्शन असा स्पॉट आहे. आज इथे मी सहकुटुंब आलो आहे.
हे असं गुहेमध्ये संत दर्शन नावाचा स्पॉट आहे. मी सांगते आजोबा काहीतरी रेकॉर्ड उजवीकडे. हा वाटलंच मला हे. चल आम्ही फोटो काढला ना तिथे बसून. हे बसत होती तिथे सावली फोटो काढते. सावली बस तिथे. बस गाई तू बस बाबा. काम पण करता आलं पाहिजे लोक पण देता आलं संपलं अजून आता काही नाही झालं. लावून नाही दिसणार नाही पडलं मला संत एकनाथांची बाजू सावत्याच्या हृदयात सामावलेलो आहे. अरे मला मूर्तीत सामावण्यापेक्षा हृदयात जागा आहे. निसर्गाने पंचमहाभूतांनी जर हाच म्हणून ठरवलं तर हिंदूंना जमीन, मुस्लिमांना पाणी, शिखांना जैनास
हे आता आतलं प्रदर्शन गुहेतनं पाहून आम्ही बाहेर आलेलो आहोत. बाहेर हे साईबाबांची मूर्ती आता हा कॉमेंट करून मला जरूर कळवा. आणि आत्तापर्यंत माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा. म्हणजे मला तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता ह्याच्यापुढे आम्ही मंदिरात घेऊन जाणार आहोत आणि त्याच्यानंतर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीमध्ये मुली खेळतील आणि त्याच्यानंतर आम्ही घरी जाऊ. थँक्यू. बाय बाय. दिस इज अगेन एक्झिट. हे बाहेर पडलो आम्ही. महाराष्ट्र अस्मितेच्या जडजडणारी संतांचे बहुमत योगदान, समाजधारणा बदलण्यासाठी संतांची प्रबोधन चळवळ, योग्य जीवनात कल्याणकारी सन्मान, सुखी जीवनासाठी आदर्श मूल्य, आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा, नंतर ते चैतन्य. इथे ॲडव्हेंचर पार्क जो आहे याच्यामध्ये या सगळ्या पेड ॲक्टिव्हिटीज आहेत. याचं तिकीट आहे प्रत्येकाचं. बालगोपालांना एन्जॉय करायचं जर असेल तर तिकीट काढून त्यांना आतमध्ये जावं लागतं. हे संत दर्शन हा जो स्पॉट आहे याच्या बाहेरच केलेलं आहे. तेव्हा बालगोपाल मंडळी जर असतील तर त्यांना याच्यात बऱ्यापैकी इंटरेस्ट असतो.